खूप म्हणजे एक हक्काचा माणूस आपल्या सोबत कोणतरी असतो ना, ते खूप छान वाटतं. सो आधी माझं असं होतं की लग्न करू नये अशी वाली जी मी होते, आता मी सगळ्यांना सांगेन की योग्य जोडीदार मिळाला नक्की लग्न करा. तसा एक इव्हेंट आहे जिथे लग्नानंतर आम्ही दोघं एकत्र होतो आणि ते सुद्धा पार्टीचे आहेत. थोडं बरं वाटतं मला. हा पहिला इंटरव्ह्यू असेल बोललोय आपण, हा इंटरव्ह्यू माटावाले पुढे बोललोय. नमस्कार, मी मेधावी घोडके मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी होळीच्या रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्ताने माझ्यासोबत एक गोड जोडी आहे, अंकिता आणि कुणाल. नुकताच त्यांचं लग्न झालेलं आहे आणि पहिला सण आहे तुमचा रंगपंचमी होळीचा. कसं वाटतंय, कसं सेलिब्रेट करताय? खूप मस्त वाटतंय. आम्ही आता घरून म्हणजे माझ्या सासरहून याच्या घरून आम्ही डायरेक्ट इथे आलोय. सो सगळ्या गोष्टी आम्ही मस्त एन्जॉय करतोय. तुला कसं वाटतं? सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा. आणि लग्नानंतरचा आमचा पहिला सण आहे, त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट होती सगळ्याच गोष्टीची. म्हणून आम्ही काल आधी घरी जाऊन आलो आणि आज सकाळी आम्ही इकडे पोहोचलो. तर सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय, पण ठीक आहे. काय पण एकमेकांच्या आवडीचा रंग माहिती का? कुणाचा एकमेकांचा आवडीचा रंग, कुणाचा स्काय बरोबर व्हायलेट कलर होतो, विसरते, सॉरी. आणखी त्याला सगळे कलर आवडतात. व्हाईट जास्त आवडतो, व्हाईट. हा, व्हाईट जास्त आवडतं मला. सगळे आवडतात तसं व्हाईट. लग्नाच्या आधी पहिला तुमचा रंगपंचमी किंवा होळी कसा होता? एखादा दिवसा काही आठवत फनी होता, मजाशीर होता, ते सेलिब्रेट केलेलं? मजा नव्हती माझ्या घरी, तरी माझ्या घरी खूप अभ्यासातच गेलंय माझं हे. त्याच्यामुळे आता जे काही मी एन्जॉय करते ही मजा आहे माझी. एकत्र आधी सेलिब्रेट नाही केलं, दोघांनी आधी एकत्र सेलिब्रेट नाही केलं? नाही, आम्ही लपायचो ना, त्याच्यामुळे नाही केलं. आम्ही खूप वर्ष लपूनच होतो. आम्ही दोघेही असे खूप कलर लावून असं फिरणारे किंवा असं सेलिब्रेट करणारे नाही होत. म्हणजे मला असं वाटतं रंगपंचमी हे सगळं नाती खूप स्ट्रॉंग करणारा सण आहे. म्हणजे सगळेच सण आपले हिंदू संस्कृतीतले सगळेच सण की नाती स्ट्रॉंग करण्यासाठी बनवलेले सण आहेत, मला असं वाटतं. आम्ही सोबतच असायचो, फॅमिली सोबत. या वर्षी फर्स्ट टाइम आपण बाहेर आलोय. आम्ही नाही म्हणूनच सांगितलेलं की आम्हाला नाही जमणार नको, पण मग सर पण म्हणाले नाही यायलाच पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे, म्हणून आलो आम्ही. सर खूप जवळचे आहेत आमच्या दोघांच्याही, त्याच्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे आम्हाला पाळणं गरजेचं आहे. दिवसाची सुरुवात तयार कशी केली की आपल्याला रंग खेळायला किंवा काय? अशी काही सुरुवात नव्हती. आम्ही जबरदस्ती उठलो, कारण आम्ही रात्री लेट झोपलो. होळी यांच्याकडे माणगावला 1:30-2 वाजता जाते. ते सगळं झालं, पालखी वगैरे त्या गोष्टी झाल्या आणि सकाळी आम्ही स्वतःला चला जायचंय आणि आम्ही डायरेक्ट माणगावहून आलोय. सोबत होतो ना, तर लग्न झालं सेम. रंग कोणी लावलाय? आम्हाला अवधूत दादानी आता लावला, बाकीच्यांनी लावला, पण आम्ही नाही लावलाय. आता लावू. लग्नानंतर काही चेंजेस वाटतात का एकमेकांचा? काहीच नाही वाटत आहे. उलट आम्हाला खूप म्हणजे एक हक्काचा माणूस आपल्या सोबत कोणतरी असतो ना, ते खूप छान वाटतं. सो आधी माझं असं होतं की लग्न करू नये अशी वाली जी मी होते, आता मी सगळ्यांना सांगेन की योग्य जोडीदार मिळाला नक्की लग्न करा. माझं उत्तर म्हणजे चांगलं सांगितलं. मी एकदम मनात वाईट असं तर वाईटही बोलती, घरी गेल्यावर ओरडणार नाहीये. एक तर बॅक कॅमेरा काम करणारा माणूस आहे, म्युझिक डिरेक्टर आहे आणि ती नेहमी ऑनस्क्रीन असते. पण माझी स्वप्न खूप मोठी होती आधीपासून. ती आल्यापासून ती अजून मोठी झालीत आणि कोणतरी असा माणूस भेटला की जो त्या स्वप्नांना मोठं करण्यासाठी सपोर्ट करतो. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मतसन्मानला मला 31 दिसली अंकिता, तू का नाही आला? व्हिडिओ पण पाहिली. आता नुकतीच एक फिल्म येते चापूक चुपूक, त्याचं काम चालू आहे एवढ्या जोरात की मला अजिबात वेळ नव्हता. ते काम सबमिट केलंय आणि मी आज आलो. लग्नासाठी थोडाफार वेळ काढायला पाहिजे की नाही? अवॉर्ड फंक्शनला येईन मी आता, पण काम सोडून ती पण मला म्हणते की काम सोडून काही करू नको. हे पहिलंच असा इव्हेंट आहे जिथे लग्नानंतर आम्ही दोघं एकत्र होतो आणि ते सुद्धा पार्टीचे आहेत. थोडं बरं वाटतं मला. हा पहिला इंटरव्ह्यू असेल बोललोय आपण, हा इंटरव्ह्यू माटावाले पुढे बोललोय. एकमेकांच्या आवडीनिवडी, तुला कुणाचं काय आवडतं जास्त की ज्यामध्ये तू प्रेमात पडलीस त्याच्या? तो खूप काम आणि असा कंपोज आहे. म्हणजे मी पटकन रिॲक्ट होते, तो पटकन रिॲक्ट नाही होत. तो शांतपणे गोष्टींना हँडल करतो आणि त्यामुळे तो मला हँडल करू शकतो. म्हणजे माझा कुठचाही डिसिजन जर चुकत असेल तर त्यामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने मला गाईड करतो. मला तिथे मी चुकीची असेल तर तो मला माझी चूक पण दाखवतो. ही त्याचा एक चांगला
त्याच्या प्रेमात पडले. तुझं उत्तर? अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं एकतर ही किती जिद्दी आहे आणि एखादी गोष्ट म्हणजे ती खूप इमोशनल आहे. एकतर म्हणजे एखादी इमोशनल गोष्ट दिसली तिला किंवा एखादी इमोशनल गोष्ट घडते तर ती लगेच त्या बाबतीत काहीतरी पाऊल उचलते. म्हणजे खूप आपण गोष्टी बघितल्या त्या गोष्टी सगळ्यात जास्त मला आवडल्या आणि ती जिद्द आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी त्याच गोष्टीच्या प्रेमात पडलो. पण आता बऱ्याच गोष्टी कदाचित काय म्हटलं मी कारण आता बऱ्याच गोष्टी दिसत आहेत मला की अजून प्रेमात पडणाऱ्या गोष्टी समोर येतात. आता एकमेकांचं कौतुक फार केलं, राग केव्हा येतो एकमेकांना किंवा कोणती गोष्ट आवडत नाही? मला म्हणजे ह्याला रेडी व्हायला खूप वेळ लागतो अगं. म्हणजे मी रेडी असते आणि ह्याला खूप वेळ लागतो रेडी व्हायला. त्या गोष्टीचाच मला राग येतो कारण मला रेडी झाल्यानंतर निघायला आवडतं आणि रेडी झाल्यानंतर मी अशी बसून असते कुणा झालं आणि हा एक आउटफिट ट्राय करत असतो. म्हणजे उलटा इकडे पहिल्या मुलींना जास्त वेळ लागतो. आता काय माहितीये मला एकतर खूप कपडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करायची सवय आहे आणि ही यायच्या आधी मी माझे डिसिजन्स घ्यायचो. आता ही डिसिजन्स घेते की काय घालावं मी, अरे हे घाल ना, हे नाही चांगलं दिसत हे घाल, त्याच्यामुळे वेळ जातो जास्त. ट्राय करून वेळ जातो. तुला कोणती गोष्ट आवडत नाही किंवा राग पटकन कसला येतो? पटकन रिॲक्ट होते एखाद्या गोष्टीला आणि कदाचित मला असं वाटतं की काही वेळेला एखाद्या गोष्टीचा थोडं वेळ घेऊन त्याच्यावरती एखादा तर्क काढावा किंवा मला ती पटकन तर्क काढते राहते. थोडं वाटतं की थोडा स्टेबल होऊन मग विचार करतो त्या गोष्टी. आता तुमच्या रिलेशनशिपचा तुला मंत्र काय आहे? रिलेशनशिप कशी तुम्ही स्ट्रॉंग ठेवली आणि पुढे एवढा लांबपर्यंत आणले आहे, लग्न केलं? बरेच वेळेस काय होतं की रिलेशनशिप मध्ये असं पण लग्न होत नाही पटकन. आधी असा जमाना आहे की पटकन पॅचअप ब्रेकअप ह्या गोष्टी होतात. तर मग एवढं लांबपर्यंत रिलेशन आणण्याचं महत्व हे कसं सांगाल कपल्स? काय सांगशील? हे तू सांगू शकतोस उत्तर, हे छान देऊ शकशील. तर सगळ्या रिलेशनशिप मध्ये मी असं सांगेन की कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण काय करतो छोट्या छोट्या गोष्टी नाही ठीक आहे त्याला कशाला सांगायची किंवा तिला कशाला सांगायची आणि आपण आपल्या मनात दाबून ठेवतो. तर मला असं वाटतं की मी तिला नेहमी सांगतो की तुला काय हवं नको ते माझ्याशी बोल, जे काय वाटेल ते बोल, माझं चुकलं असेल लगेच बोल. आपण 1 तास घालवतो 2 तास घालवतो किंवा 5 दिवस घालवतो पण त्यांनी काही आपल्या हातात मिळत नाही. माझं म्हणणं आहे की कम्युनिकेशन ठेवा एखाद्या नात्यामध्ये, सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. ओके, लग्नाच्या वेळेस असा आवडता क्षण आणि वियर्ड क्षण कोणता होता किंवा त्यानंतर लग्न झाल्यानंतर कमेंट कोणाची अशी जी आवडली नाही असं काय नाही. सगळे आम्ही असं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं लग्न झालं आणि त्यांच्यासाठी आमच्या सोबत जी लोक होती तीच कारणीभूत आहेत. म्हणजे असं कुठला केवळ क्षण कुठलाच नव्हता. मला तर वाटत मी एका शूट मध्येच आहे आणि आम्ही ते एन्जॉय करतो. सकाळी 5:30ला उठायचो कारण आमचा जो फोटोग्राफर होता तो म्हणायचा की लाईट जाणार आहे, लाईट चांगल्या लाईट मध्ये फोटो झाले पाहिजे. आम्ही सकाळी 5:30ला उठून रेडी व्हायचो. त्याच्यामध्ये शूट सारखंच वाटलं आम्हाला. आवडता क्षण कोणता? मंगळसूत्र घातलं तेव्हा. मला वाटतोच. अजून म्हणतात जास्त आवडता तोच आहे मंगळसूत्र. आणि काय माहितीये म्हणजे तिचे आई वडील असतील किंवा माझी फॅमिली असेल, आम्ही दोघांनी असं सांगितलं होतं की आमच्यामध्ये किंवा तुमच्या फॅमिलीत काही बदलणार नाही. मी ज्या आई वडिलांना सांगितलं होतं की तुमच्या फॅमिलीमध्ये एक मुलगा येणार आहे हे लक्षात ठेवा, त्याच्यामुळे काही बदललं असं नाही आणि आम्ही काही रिॲक्शन असं काही नव्हतं. आता फिरायला जायचा वगैरे प्लॅन आहे की नाही? कुठे फिरायला जायचा प्लॅन केलाय? मी कोकणातला असे आंब्याचं सीझन येतं, आमचा आंब्याचा बिझनेस असा त्याच्यामुळे तिथे काय सांगतात की कुठे वेळ जायचं आम्ही जून मध्ये जाऊया आपण. आम्ही तुझी असेल ना इच्छा काय? तुझी इच्छा असेल ना कुठे फिरायला जायची? हा माझे आवडते ठिकाण तिला माहिती आहे. तुला आता जायचंय का फिरायला? कुठे घेऊन जायचं? स्वित्झर्लंड. मला फिरायला खूप आवडतं. मी सगळीकडे फिरत असते त्याच्यामुळे. आणि एक चॉईस आमच्या दोघांची एका बाबतीत सांगलं की आम्हाला फिरायला जाणं म्हणजे सगळीकडे फिरत राहणं नाही आवडत. शांतपणे एका ठिकाणी गेलो 4 गोष्टी बघायच्या शांतपणे बघून घ्यायला आवडतो. तो त्यात मॅच होतो आम्ही. आता लग्नानंतर घरात काम करणंही आलं आणि तिला काम करणं बरोबर परफेक्ट करते. ते तुला म्हटलं ना की आज सकाळी पण आम्ही इकडे आलो ना ते माझ्या गावी जाऊन होळी साजरी करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून इकडे आलो. म्हणजे दोन्हीकडे कसं सापडायचं तिला चांगलं माहिती. पण एक आहे की मी बिग बॉस मधून आल्यानंतर किचन मध्ये नाही गेले आणि काहीच नाही केलं. मी काहीच काम करत नाहीये सध्या. मी फक्त काल चिकन वगैरे त्या दिवशी बनवलं तेव्हा फ्रेंड्स आले होते. पण आता मी सध्या आराम करते, काही काम नाही. आणि पुन्हा
असं वाटतं की रोज माणूस थोडं थोडं त्याच्यात बदल होत असतो, त्याच्याप्रमाणे जगूया आपण, बस पेक्षा काय. रंगपंचमी आहे, तुम्हाला स्वतःला कोणतं गाणं आवडतं किंवा पटकन रंगपंचमी होळी म्हटल्यावर पटकन डोक्यात कोणतं गाणं आहे? फार वाईट आहे गाण्याच्या बाबतीत. गाणं रंग बरसे, याच्यात व्यास केला आणि याच्यामध्ये सगळं वाट लागेल. आता फक्त शेवटचं प्रेक्षकांना काय सांगा, काय काय नवीन गोष्टी घेऊन येतात, तुमचं काही सिक्रेट असेल नाही सध्या माझ्याकडनं तरी स्पेशल इंटरव्ह्यू देऊ तुम्हाला, तुला आम्ही आमच्या लव्ह स्टोरीचा प्रॉपर नाही. Special काही नवीन काय घेऊन येत आहे प्रोजेक्ट? प्रोजेक्ट. माझी झापूक झुपूक म्हणून एक फिल्म येते, बाजी येते, अजून काही आहे अजून प्रोजेक्ट जे आम्ही करतो. नाही बोलू शकत तो माझं, मी आता काहीच नाही बोलू शकत. पण तुम्ही दोघं एकत्र काम करायचं तुम्हाला असं काय आहे का डोक्यात किंवा काहीतरी प्रोजेक्ट घेऊन यायचं असं काही आहे? विचार करतोय आम्ही, बघूया लवकरच काहीतरी. कन्फर्म नाही पण आहे, काहीतरी विचार आहे. पण कन्फर्म नाही. आम्हा दोघांकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.